जालना येथील 28 मार्चपासून धडक अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली। नूतन वसाहत झोनमध्ये अंबड रोडवरील अतिक्रमण काढणे चालू आहे। अंबड रोड आता मोकळा झाला। सर्वसामान्य नागरिक महानगरपालिकेचे आभार मानत आहेत। आयुक्त संतोष खांडेकर यांच्या आदेशानुसार व स्वच्छता अधीक्षक पंडित पवार यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहून अतिक्रमण काढणे चालू आहे। ही मोहीम कायम सुरू राहील असे पवार यांनी सांगितले। सोबत अशोक लोंढे व स्वच्छता निरीक्षक श्यामसन कसबे, अरुण वानखेडे, सतीश पासगे, राधेश्याम लोखंडे, शोएब खान, श्रावण सराटे व महानगरपालिका कर्मचारी, ट्रॅक्टर, जेसीबी असा मोठा फौजफाटा सोबत घेऊन कार्यवाही चालू आहे। मोठा पोलीस बंदोबस्तात पीआय संतोष नागरगौजे व पोलीस कर्मचारी यांचीही उपस्थिती होती। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती, जालना। आज अंबड रोडला अतिक्रमण चालू आहे सर, काय सांगताल सर? 28 तारखेपासून पाण्याच्या टाकीपासून निवडी टाक्यापासून तर मंठा चौफुलीपर्यंत आणि मंठा चौफुलीपासून तर उड्डाणपुलापर्यंत उत्तम उड्डाणपुलापर्यंत हे पूर्वेकडील बाजू संपूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार आहे। तर नंतर पूर्ण शहरातलं मुख्य रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यात येणार आहे आणि ही मोहीम ही निरंतर चालू राहणार आहे। ओके सर, हे वरती लाईटच्या खांब्यावरती पण बरेचसे अनधिकृत फ्लेक्स लावलेले आहेत बघा, त्याच्यावरती काही कारवाई होणार आहे का आपल्याकडे? संपूर्ण काढून घेणार आहोत। जे फ्लॅक्स असतील किंवा जे इलेक्ट्रिक पोलला कुठे ॲड असेल ते आम्ही काढून घेणार आहोत। ओके सर, आपलं नाव? पंडित पवार। ओके।